तदनंतर सुनील शेठ गावठाणवरून या ठिकाणी उपस्थित आहेत, ते अतिथी कक्षात विराजमान आहेत। मी विनंती करतोय सन्माननीय आदरणीय सुनील शेठ मडवी यांना विनंती असेल आपण या प्लीज सन्माननीय अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे। त्याचबरोबर तदनंतर रोशन पाटील या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहेत। फायनल मॅच अंतिम सामना सलामीची जोडी अगदी खेळण्यासाठी सज्ज होतोय। UPL सीझन 3 महापर्व आहे आणि या महापर्वाचं अगदी वैशिष्ट्य गुणवैशिष्ट्य आहे। काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या तदनंतर रोशनजी यांचा आदरपूर्वक सन्मान आहे। स्मार्ट सिटी डेव्हलपरचे ऑफिस मधील कार्यालय अधीक्षक ऑफिस सुपरिटेंडेंट तदनंतर अंकुश तांडेल खरं तर येत्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमानं ज्यांना आपली वचक सोनारी ग्रामपंचायतीवरती बनविली श्रीसेवक आहेत। सोनारी गावचं नामफलक ज्यांच्या कारकिर्दीत पूर्ण झालं अशा अंकुशजी तांडेल वेलकम स्वागत आहे आपला या आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल। तदनंतर रुपेश पंडित आणि प्रफुल्ल पंडित RT भोईर ग्रुप यांच्याकडून 5,555 रुपयाची धनराशी संयोजकांना। ऐन खरं तर जानेवारीत पडलेला पैशांचा पाऊस आहे आयोजकांवरती आणि त्यामध्येच RT ग्रुप 5,555 प्रथमतः त्यांचं मनापासून त्याचबरोबर या UPL ला ज्यानं पहिल्या दिवशी भरभरून शुभेच्छा या लीग साठी आणि त्याचबरोबर या दोन्ही टीमसाठी। फायनल मॅच अंतिम सामना आणि अंतिम सामन्याला सुरुवात होणार। स्ट्राईक एंड कडे पाहायला मिळतोय नाव आहे समर्थ ज्यांनी आता 25 चेंडूंमध्ये 20 चेंडूंमध्ये 51 धावांची पारी पूर्ण केली। एक लेजंड खेळाडू त्याच्या अगदी रायगड मधील टेनिस क्रिकेट मधील 2 खेळाडूंची नावं घेतली त्यांना, मग प्रफुल्ल असेल त्याचबरोबर ऋषी असेल अशा खेळाडूंच्या नावाचा उल्लेख केला। श्रीकांत पाटील यांना जवळ परत एकदा मी विनंती करतोय की आपण प्लीज SSD मोबाईल्स याबरोबरच आज अंतिम सामन्याला सुरुवात होतोय। पहिली या वेळेला चैतन्य गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल, पंचांच्या उजव्या हातानं राऊंड विकेटनं मारा करतोय। अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, या वेळेस मात्र अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण केलं, तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण केली आणि चैतन्याला गोलंदाजी मार्कवरती आणलं जातोय। का आणलं जाऊ शकत नाही, कारण अगदी पाहिलं तर चैतन्यचा परफॉर्मन्स या लीग मध्ये उत्तम राहिलेला आहे आणि त्याचबरोबर उत्तम राहिलेला परफॉर्मन्स त्याच्यासाठी कर्णधार करण मडवीनं चैतन्याला गोलंदाजी ट्रॅक वरती आणलं गेलं। जितेंद्र शेठ अनंत फडके यांचं शुभागमन अवघ्या काही क्षणानंतरच या ठिकाणी होईल। खरं तर हितांश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स अध्यक्ष लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना लायन्स ग्रुपचा लायन या ठिकाणी अवघ्या काही क्षणानंतर असेल। आम्हाला त्या लायनची अपेक्षा आहे जो UPL मधील अव्वल दर्जाचा संघ आणि त्या संघातील प्लेअर ऑफ द सिरीजचा मानकरी ठरेल। कोण असणार आहे? चैतन्य। राऊंड विकेट आखोट टप्प्याचा चेंडू दिला बिरकावून चेंडू जाणार सीमारेषेच्या बाहेर आलेला UPL पर्व 3 मधला एक ब्रँडेड चौकार। याच दरम्यान एक छानसा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय आणि तो म्हणूनच आर्यनच्या टीम कडून स्वतः कर्णधार मात्र या वेळेला खरपूस समाचार घेतोय। धावसंख्या धावपटलावरती वधारली गेली, धावसंख्या धावपटलावरती आहे 1-4 एकूण 4 धावसंख्या 5 धावसंख्या धावपटलावरती प्राप्त होताना दिसत आहेत। परत एकदा अतिशय सुरेख चेंडूची सांगता, चैतन्य गोलंदाजी ट्रॅक वरती आला आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आल्यानंतर या ठिकाणी मात्र आपल्याला एक निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसली। निर्धाव चेंडूची सांगता झाली, धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये, धावसंख्या धावपटलावरती दर्शविल्या जात आहेत।
फक्त आणि फक्त 5. परत एकदा तोच अभिजित, अतिशय सुरेख, उंची जास्त, लांबी कमी आहे, प्रयत्न करतायत, काय होणार, प्रयत्न केला जाईल का, या वेळेला मात्र प्रयत्न अंतिम टप्प्यात फसला गेला खरा. सरती शेवटी 2 धावसंख्या पूर्ण केली आणि 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय ते 7च्या घरात. 5 + 2 = 7. 7 धावसंख्या धावपटलावरती आहे. तुडुंब असणारी गर्दी. UPL सीझन 3 चा चॅम्पियन कोण ठरला जाईल, खरं तर चित्र स्पष्ट होईल, परंतु त्याच्या अगोदर लढत पाहायला मिळतोय. प्रतिस्पर्धी असणारा जो संघ आहे ज्यांनी नाणेफेकीचा कौल जिंकलाय त्यांना आतापर्यंत फक्त 5 मॅचेस खेळलाय संघ. कंटिन्युटी होती विजयाची आणि सरते शेवटी सेमीफायनल मध्ये सुद्धा ज्यानं 89 धावांसारखे प्रचंड मोठं टार्गेट उभे ठेवलं होतं, हो, सन्मान दिला. खरं तर अगदी पॅडला आदलणारा चेंडू होता. या वेळेला 6 चेंडूंचा खेळ संपला गेला आणि 6 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती 1 षटकाची समाप्ती झाली, निर्धाव, आणि या वेळेला बिनबाद 7च्या घरामध्ये. परंतु या पर्वाचं एक आगलं वेगळं वैशिष्ट्य आहे मित्रांनो. खरं तर पहिला पर्व जो झस्कार विभागामध्ये पागोटीच्या मैदानावरती हुतात्मा मैदानावरती झाला. दुसरा पर्व हा राधे मैदानावरती झाला जो जासई मतदारसंघात येतोय. तिसरा पर्व हा आता चिरनेर कोपरोली मोठी जुई मतदारसंघामध्ये होतोय जो की या माय माऊली मैदानावरती. आणि चौथा पर्व किंबहुना मला वाटतोय प्रयत्न करावेत नागाव, केगाव किंवा उरणच्या RS जरीमरी नागाव आणि निश्चित वैभव कडू, त्याचबरोबर RS कोटनाका अशा कैकांची वर्णी लागेल. परंतु या ठिकाणी निश्चित चौथा पर्व आपल्याला वेगळ्या ठिकाणी पाहायला मिळेल. अन्यथा एक पर्व एकाच ठिकाणी असल्या कारणानं आयोजनाचा भार काय असतोय, आयोजन काय असतोय हे किंबहुना सर्वांना समजणं गरजेचं आहे. एक चांगल्या प्रकारचं हे उरणमध्येच घडू शकतोय, हे उरणमध्ये घडू शकतोय. आणि ते मात्र उरणच्या टेनिस क्रिकेटमधील संयोजकांनी आयोजकांनी, आता या आयोजकांमधून जर अगदी उल्लेख करायचा झाला तर निखिल बोपी कधी फलंदाजीसाठी मैदानावरती उतरला नसेल, हो, अतिशय सुरेख. या वेळेला दुसरा गोलंदाजी यज्ञेश घरत आला. पहिल्या चेंडूचा मात्र बडीमार करताना 0 या धावसंख्येची मोहर लागली गेली. कारण मात्र आपल्या अनुभवानं म्हणजे या वया टेनिस क्रिकेटचा असणारा दांडगा अनुभव जर बघितला, खरं तर मोठमोठ्या मैदानांवरती आता कैक मॅचेस सुरू आहेत. मग बिग बॅश असेल, अशा कैक मॅचेस आहेत. या मॅचेसमध्ये खेळणारा हा खरं तर ओपन लॉट्समध्ये खेळणारा खेळाडू. इथं मात्र परत एकदा जोरदार अपील केला जातोय. क्वालिफाईड पंचांकडे अपील मात्र या वेळेला फेटाळला गेला आणि अंपायरकडे परत एकदा आव्हान. तर स्वैर मारा आहे असा मनामध्ये वाटलं खरं, परंतु सरते शेवटी मात्र या चेंडूवर 0 परत एकदा धावसंख्येची मोहर लागली गेली. जखडून ठेवलाय समोर समर्थला. समर्थ वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन आला. मान्यवरांना भरलेला खचाखच अतिथी कक्ष, 4ही स्टँड आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिथेही अगदी मनसोक्त या क्रिकेटचा आनंद घेताना दिसतोय माझा क्रीडा रसिक. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेने टोलवला, उत्तम. मात्र इथं अगदी गुड रनिंग बिटवीन म्हणावी लागेल. पाहिलं समर्थची चपलता, जवळजवळ 50कडे वाटचाल करणारा हा समर्थ धावण्याची कसब नवख्या खेळाडूंना दाखवतोय की काय असं वाटतोय या मैदानावरती. परत एकदा छोट्या म्हटलं जातोय अभिजित ठाकूर या वेळेला स्वतः कर्णधार म्हणून. खरं तर या अभिजितला आर्यन या ग्रुपनं ब्रँड अँबॅसेडर म्हणून स्थान दिलं. आर्यन ही कंपनी आहे, या कंपनीचा ब्रँड अँबॅसेडर आहे. आणि त्याचबरोबर स्वप्नील शेठ फडके, प्रशांत चंद्रकांत पाटील आणि हितेंद्र रंगनाथ भोईर. आपल्याला विनंती असेल आपण प्लीज सन्माननीय अतिथी कक्षात ऑप्टिकच्या अतिशय जवळ जाणारा चेंडू शफल होण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र फसला गेला, चेंडू परत गेला. आता जर यज्ञेशच्या गोलंदाजीच्या 4 अस्त्रांचा विचार केला तर प्रतिस्पर्धी टीमला फक्त 1 धावसंख्या दिली आणि अजूनही त्याला खरं तर एक चांगला षटक म्हणजे अंतिम सामना, फायनलचा सामना, शेवटचा मुकाबला असताना अशा प्रकारची गोलंदाजी करणं. पॉइंटच्या दिशेने ढकलून दिलेला चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार.
दादा अजय दादा म्हणजे त्या वयात जवळजवळ आपल्या उरणमधील 40हून अधिक तरुणांच्या हाताला रोजगार देणारा युवक. तदनंतर प्रवीण बाळकृष्ण घासे आणि दीपक भोईर. आणि त्याचबरोबर या कार्यक्रमातील अगदी सन्माननीय अतिथी म्हणण्यापेक्षा आर्यन या ग्रुपचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर सन्माननीय समीर पाटील यांच्याकडून आपल्या या आयोजनासाठी रोख रक्कम 10,000 रुपयाची धनराशी आणि त्या सन्माननीय समीर शेठ पाटील आपलंही मनपूर्वक आभार आमच्या संयोजकांच्या माध्यमानं ज्यांना जवळजवळ 20,000 रुपयाची धनराशी या समर्थासाठी दिली. आणि त्याचबरोबर या आयोजनाला रोख रक्कम नकद राशी 10,000. या कार्यक्रमातील मुख्य मान्यवर या अतिथी कक्षाकडे येतील. मी त्यांना परत एकदा विनंती करेन, आपण पाहू शकाल मॅन ऑफ दिस सिरीज, प्लेअर ऑफ दिस सिरीज साठी जी बाईक दिसतोय हिरो या ब्रँडेड कंपनीची FH डिलक्स या मॉडेलची दुचाकी स्मार्ट सिटी डेव्हलपर्स प्रवीण घासे यांच्याकडून सुपूर्द करण्यात आलेली आहे. आणि कोण ठरला जाईल त्या बाईकचा बाईक मॅन, फक्त काही क्षण शिल्लक आहेत, चित्र स्पष्ट होईल. आणि आपण पाहू शकाल राजेंद्र भगत त्याचबरोबर सुशांत पाटील, आतिश पाटील मनसोक्त या मॅचचा आनंद घेताना दिसत आहेत. आणि याच दरम्यान खरं तर आपण पाहू शकाल मैदानावरती ज्या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला जाईल तिला त्या प्लेयरला त्या खेळाडूला दिली जाणारी जी बाईक, त्या बाईक यावेळेला सीमा हरीश निश्चित करतोय. आणि तेच बरोबर आमच्या ग्रुपच्या RT डॅडी यांच्या आणि त्याचबरोबर आता मान्यवरांना आणि त्यांना खरं तर हा ॲम्ब्युलन्सवर असणारा ड्रायव्हर आता RT भोईर यांचा ड्रायव्हर आहे. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. परत एकदा 0 धावसंख्येची मोहर लागली गेली. वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन आला चैतन्याने एक नव चैतन्य निर्माण केलं. बघा छोटम शेटच्या स्टँड मध्ये मात्र अतिशय कॅमेरामन ते क्षणचित्र टिपून घ्या. खरं तर आमच्या संयोजकांना रात्री 10 पासून 1 पर्यंत ज्या घराचा आसरा दिला जातोय यावेळेला अतिशय सुरेख वारंवार बीट केलं जातोय. एका विशिष्ट चेंडू टप्प्यावरती टाकला जातो. इथं जर विश्वजित असेल तर विश्वजितला या चेंडूची, तदनंतर सुनील शेठ शांताराम मडवी यांना विनंती असेल आपण या प्लीज सन्माननीय अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. सन्माननीय सुनील शेठ शांताराम मडवी. या वेळेला मात्र बॅटच्या बॅटला चाटून चेंडू जातोय. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये पकडला जातोय झेल. इथं संपला जातोय. सलामीला आलेला समर्थ कडू याचा खेळ समर्थ होणार. बॅक टू पॅव्हेलियन. आतापर्यंत दुसऱ्या वैयक्तिक कोट्यातील तिसऱ्या चेंडूवरती एक मातब्बर खेळाडू मात्र बाद केला गेला. चैतन्याच्या कोट्यात मिळाला परत एकदा 1 विकेट, 1 सफलता. आणि निश्चित या वेळेला आणि निश्चित गतवर्षीचा विजेता प्रियांश फ्रेंड्स क्लब केगाव यावेळचा, कारण सीझन पहिला
आहेत आलाय निर्दोष वन डाऊन साठी आलेला निर्दोष यावेळेला लेजंड खेळाडू एक अनुभवी खेळाडू 40+ मध्ये खेळत असताना अनेक वेळा ज्याची खेळी पाहिली आणि आता गेल्या 2 सामन्यांमध्ये सुद्धा दिवसभर ज्याची खेळी बघितली तोच निर्दोष हा सामना सुद्धा निर्दोष करून सोडणार का कारण परतलाय एक मोठा विकेट त्याचबरोबर सुनील शेठ शांताराम मडवी प्लीज आपल्याला विनंती असेल बैलगाडाचा नाद त्यांच्याही परिवाराला अतिशय सुरेख पाहिला आणि चेंडू पाठवला सीमारेषेच्या बाहेर आपल्या बॅट मधून आलेला एक दणदणीत वन बाउन्स बाउंड्री केला फाईन लेगच्या दिशेनं टोलवला चेंडू सरळ गेला सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आलेला निर्दोषच्या बॅट मधून स्वतःच्या संघाला 4 या धावांचं योगदान दिलं 4 या धावसंख्येनं स्वतःचं खातं उघडलं अभिजित जर तसं पाहिलं तर आतापर्यंत 7 चेंडू खेळतोय 2 चौकार आणि 1 दुहेरी एवढ्या धावसंख्या फक्त त्याच्या खात्यावरती म्हणजे स्वतः कर्णधार मात्र आतापर्यंत 7 चेंडू खेळतोय आणि 2 चौकाराच्या साह्यानं 10 धावसंख्येवरती वैयक्तिक आटी भुईर या कार्यक्रमातून प्रस्थान करतायत आणि त्याचबरोबर आपण पाहू शकाल चैतन्य ज्या चैतन्याला आतापर्यंत 4 चेंडू फेकता आले त्यातून 4 चेंडूंमधून 1 चौकार मात्र 1 सफलता समर्थ सारखा कधी एकदा का त्याच्या बॅटचा तोंड उघडला जाईल सांगू शकत नाही अशा प्रकारचा फलंदाज बाद करण्यात यश आलं हो परत एकदा बॅटची अप्पर एज घेतली होती चेंडूनं टायमिंग साधला नव्हता बॅटनं तोपर्यंत 1 धावसंख्या पलून काढली आतापर्यंत 8 चेंडू खेळतोय हा अभिजित आणि वैयक्तिक स्वतःच्या खात्यावरती धावसंख्या जमा करतोय 11 सांघिक धावसंख्या धावपटलावरती फक्त आणि फक्त 16च्या घरात राजेंद्र भगत यांनाही विनंती असेल तिरंगा सहकारी पतपेढीचे कॅशर आदरणीय राजेंद्र भगत आणि त्याचबरोबर सुनीलजी शांताराम मडवी यांना विनंती असेल आपण सन्माननीय अतिथी कक्षामध्ये विराजमान अतिशय सुरेख निर्दोषच्या बॅट मधून आलेला ताकदीचा वापर केला टायमिंग प्रॉपर दिला पाठवला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आपल्या बॅट मधून आलेला एस डी मोबाईल 6 युवा प्रतिष्ठानचा जो स्टँड आहे ना त्या स्टँड कडे जर निर्दोष तुझ्या बॅट मधून फटका आला तर कुणा प्रत्येक खेळाडूसाठी रोख रक्कम हॅट्रिक साठी 5,000 आणि प्रवीण गासे युवा प्रतिष्ठानच्या स्टँड मध्ये जर चेंडू गेला तर आपल्याला रोख रक्कम 1,000 रुपयाची धनराशी तदनंतर सुनील शेठ शांताराम या कार्यक्रमाप्रसंगी सन्माननीय समीर शेठ पाटील यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे मी प्रथमतः त्यांचं कारण UPL चा पहिला पर्व असो ज्या वेळेला अगदी आमच्यावरती असणारी उदात्त भावना आणि प्रेम समीर शेठ यांना विनंती असेल की प्लीज आपण कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल व्हायचं आहे नावानं जवळजवळ 1 कोटी रुपये खर्च करून रायगड जिल्हा परिषदेमधून 1ही रुपया न घेताना एक अद्यावत इमारत ज्या शाळेला दिली ज्या गावाला दिली त्याबरोबर अभिजितनं सत्कार केला सन्मान केला षटकारानं समीर शेठ यांचं आयन झालं आणि आपल्या अभिजितच्या बॅट मधून आलेला आर्यन ग्रुप ब्रँडेड
दुधाले डोंगरावरती असणाऱ्या आहे एकविरेच्या मंदिरात आज तादायत एवढ्या पिढ्या गेल्या, परंतु जेवढा मोठा उत्सव कधी साकारला गेला नाही. ज्यांच्या नियोजनातून गेल्या वर्षी त्या दुधाले डोंगरावरती चैत्रामध्ये माझ्या आईचा उत्सव साकारला. आईनं उजवा कौल दिला, व्यवसायाला बरकत दिली आणि आज तादायत महाडमधला प्रलय असो, इरसालवाडी असो, तिथं अवश्य आमची मदत, आमचा मदतीचा हात पोहोचतोय. आर्यन ग्रुप यावेळेला अडीपेक्षा कव्हरचा क्षेत्र निवडलाय. चेंडू सीमारेषे लगत एका क्षेत्ररक्षकानं या वेळेला चेंडू निश्चित फील्ड करतोय. तोपर्यंत निश्चित परतावं लागेल. ज्या निर्दोषच्या बॅटला गवसला होता सूर, आता मात्र त्याला पकडावा लागेल तंबूचा रस्ता. निर्दोष येणार बॅक टू पॅव्हिलियन. नवीन धासेचं यांचे यजमान आपल्या ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य मी काशीनाथ बोप्पे यांना विनंती करेन की प्लीज आपण सन्माननीय अतिथी कक्षामध्ये यायचं आहे आणि आजच्या कार्यक्रमातील सन्माननीय अतिथी कक्षाकडे वाटचाल करताना दिसत आहेत. पाहूया ज्या ठिकाणी निर्दोष केली संपली त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज रोहित. खरं तर रोहित हे नाव क्रिकेटशी फार जवळचं आहे. जर्सी क्रमांक 45 हिटमॅन, एका मुंबई इंडियनची कैक वर्ष धुराजानी कर्णधार म्हणून उत्तम लेली. या वेळेला मात्र रोहित घरत फलंदाजी मार्क वरती आहे. उजव्या हाताचा फलंदाज आहे. या वेळेला ज्या गोलंदाजी ट्रॅक वरती असणारा नवीन गोलंदाजाचं नाव आहे यज्ञेश घरत. आपल्या कोट्यातील वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक घेऊन आला. अकादेमी टेम्पल एंड कडून मारा करतोय. ओ या वेळेस अगदी बॅटला अगदी चाटून येणारा चेंडू. दुविधा होती मनामध्ये काय होईल. यष्टिरक्षकांकडून झाली निश्चित चुकी. इथं मात्र निर्धाव चेंडूची मोहर. आतापर्यंत जर फेकलेले चेंडू जर यज्ञेशने बघितलेत ना तर आतापर्यंत 5 चेंडू निर्धाव फेकलेत. त्या स्वतःच्या 9 चेंडूंमधून 5 चेंडू निर्धाव फेकलेत यज्ञेशनं. एक वाखाणण्याजोग गोलंदाजी. फुल टॉस चेंडू, शॉर्ट फुल टॉस, स्क्वेअर लेग, फाईन लेगच्या मधोमध चेंडू जाईल का. निश्चित आलेला एक ब्रँडेड आर्यन ब्रँडेड चौकार. निश्चित क्रिकेटचं वेड फक्त तरुणांनाच आहे का. नाही, उरणमधील अशा कैक आपल्या उरणच्या कन्या आहेत, मुली आहेत ज्या आवर्जून ज्या अँड्रॉइड स्मार्ट टेलिव्हिजन वरती टीव्ही वरती या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यापैकी निधी संदीप पाटील यांची कन्या. रोहितच्या बॅट मधून आलेला हा हिटमॅनच्या बॅट मधून एक दणदणीत आपल्या बॅट मधून आलेला ब्रँडेड षटकार. या षटकाराच्या साह्यानं धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती 39च्या घरामध्ये. पहिला षटक संपला होता, धावसंख्या होत्या 7. दुसरा षटक संपला, धावसंख्या 12. तिसरा षटक संपला, धावसंख्या 22. आता चौथा षटक प्रगतीपथावरती असताना 5 चेंडू संपले, धावसंख्या झपकन वधारल्या. 2 षटकार 1 चौकाराच्या साह्यानं 39च्या घरात. 39 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 बाद 39. अतिशय सुरेख ताकदीचा वापर. रोहितनं परत एकदा नावाप्रमाणे केली कामगिरी. पाठवला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. स्मार्ट सिटी डेव्हलपर सिक्सर. टेनिस क्रिकेट मध्ये चर्चेत असणारे नाव आहे दीपक भोईर. आणि यावेळेस आपण पाहू शकाल जलपानाची व्यवस्था करताय तोपर्यंत मंचावरती असणाऱ्या अतिथी कक्षांच्या अतिथींकडे लक्ष दिलं जाईल. देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं.
घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावेत, हे विंदा करंदीकरांचं वाक्य आहे विवेक. आणि याचप्रमाणे त्या उक्तीनं आम्ही कोणताही सामाजिक उपक्रम एकदा का समीर शेठ पाटील यांच्या कानावरती घातला की अजूनपर्यंत कधीही कोणत्याही त्या कार्याला नकार दर्शविला नाही. आणि म्हणूनच त्यांच्या माध्यमानं उरणमधून जवळजवळ 4 मुलींना शैक्षणिक दत्तक अडॉप्ट करण्यात आलेले आहेत. माझ्या समालोचकांच्या माध्यमानं मी विनंती करेन सन्माननीय के जी पाटील यांना की आपल्या पवित्र शुभस्ते समीर शेठ पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करावा. स्वतःच्या नावाची अगदी आपल्या स्वतःच्या नावानंच एखादी शाळा उभी करता आली असती, परंतु पितृप्रेम काय आहे. वडिलांना सध्या राजकीय पटलावरती सरपंच आहेत, परंतु सरपंच नसताना सुद्धा चिरले या गावातील रायगड जिल्हा परिषदेची अद्यावत शाळा 1 कोटी रक्कम स्वतः आर्यन ग्रुप मधून खर्च करून ज्यांनी दिली, हे शैक्षणिक कार्य आहे. महाडमध्ये तलियेमध्ये जो प्रलय झाला त्या प्रलयामध्ये जवळजवळ 40 फीट कंटेनर एवढ्या तांदळाचा आणि किराणा सामानाचा साठा या आर्यन ग्रुपच्या माध्यमानं माझ्या रायगडच्या महाडवासियांना मिळाला. खरं तर प्रचंड प्रेम आहे, त्याचबरोबर ती सामाजिक बांधिलकी आहे आर्यन ग्रुपचे सन्माननीय. तदनंतर अंकुश तांडेल सोनारी या ठिकाणी उपस्थित आहेत. अंकुश तांडेल म्हटलं तर सोनारी गावाच्या नावाचं नामफलक आणि त्याचा उद्घाटन सोहळाही काही वर्षांपूर्वी, आता हे ट्रेंड आलंय आपल्या इकडे, आय लव मोठी जोई, आय लव किंवा आम्ही वशेणीकर, आम्ही दिगोडेकर, आम्ही चिर्लेकर, परंतु त्या काही वर्षांपूर्वी या अंकुश तांडेलनं सोनारी गावची ओळख. अंकुश तांडेल, तदनंतर गजानन म्हात्रे यांची उपस्थिती आहे. मी विनंती करतोय संयोजकांना की गजानन म्हात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करावा. जाऊया, शेवटचा सामना आहे. खेळ फार महत्वाचा आहे, कारण सगळ्या गावातील क्रीडा रसिकांकडून एक महत्वाची सूचना येतोय की अगदी सन्मानी निश्चित झाले पाहिजेत, परंतु फायनलची मॅच त्यांना अगदी कॉम्बॉक्स कडून धावसंख्या किती झाल्यात हे अपेक्षित आहे ऐकणं. तर प्लीज आपण सन्मानी आपण थांबविणार आहोत. तदनंतर कुंदन पंडित आणि देवा भोपी यांना विनंती असेल आपण प्लीज मंचावरती यायचं आहे. अंतिम सामना संपला की लगेचच आपल्या सर्वांना किंवा इनिंग संपली की आपल्याला सन्माननीय अंकुशजी तांडेल यांना विनंती असेल. तदनंतर सन्माननीय अतिथी आदरणीय गजानन म्हात्रे सोनारी यांचा आदरपूर्वक सन्मान के जी पाटील यांच्या पवित्र शुभस्ते. त्याचबरोबर पेसे एंटरप्राइजेस प्रशांत तानाजी पाटील यांना विनंती असेल प्लीज आपण सन्माननीय अतिथी कक्षात यायचं आहे. ऋषी पाटील विकेट हॅट्रिक साठी रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी. नवीन धसे हॅलो. मडवी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी संयोजकांना विनंती करेन, शांताराम मडवी म्हणजे रास्तभाव धान्य दुकान गावठाणचे प्रोप्रायटर. बैलगाडांचा नाद आता असेल, घरी गेला तर त्यांच्याकडे बैलगाडा शर्यतीतील जिंकलेल्या मान क्रिकेटवरती नितांत प्रेम आणि सुनीलजी भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान मंचावरती होतोय. या वेळेला प्रफुल्ल पाटील येतोय. पहिला चेंडू 1, परंतु दुसऱ्या चेंडूवरती घेतला खरपूस समाचार. हिटमॅनच्या बॅट मधून आला एक दणदणीत षटकार. खरं तर हा रोहित घर आता वंडर बॉय आहे उरणचा, आणि यानं मात्र आतापर्यंत चेंडू खेळलाय फक्त 5 आणि 5 चेंडूंमध्ये 22 धावसंख्येवरती खेळतोय. बॅक टू बॅक 3 षटकार, हॅट्रिक लगावली. अतिशय सुरेख लगावली हॅट्रिक. इथं काय होणार, निश्चित पकडला जाईल झेल. प्रफुल्ल स्वतः अक्रूल पकडतोय झेल. इथं मात्र रोहितचा संपतोय खेळ. रोहित होणार बॅक टू पॅव्हेलियन. आणि त्याचबरोबर रतन शेळके यांच्याकडून अक्रूलसाठी या विकेटसाठी अक्रूलसाठी रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी. त्याचबरोबर हॅट्रिक लगावली गेली. स्मार्ट सिटी डेव्हलपरचे प्रवीणजी घासे यांच्याकडून रोख रक्कम हॅट्रिकसाठी 5000 रुपयाची धनराशी. आणि प्रवीण घासे युवा प्रतिष्ठानमध्ये जर चेंडू गेला तर त्या ठिकाणी जर षटकार लगावला तर तुम्हाला त्या एका षटकाराला कुणालाही रोख रक्कम 1000 रुपयाची धनराशी.
द्वारकानाथ पाटील पानदिवे आपल्याला विनंती असेल आपण सन्माननीय अतिथी कक्षात या. अनेक चेहरे आज या मॅचचा आनंद घेत आहेत. शेवटची मॅच अंतिम सामना UPL मधील दमखम UPL मधील मिजाज कोणता संघ राखणार. डाव्या हाताचा गोलंदाज ओव्हर द विकेटनं मारा करतोय. पंचांच्या उजव्या हातानं मारा करतोय. यावेळेला ओव्हर द विकेटनं मारा करत असताना ऑफस्टिकच्या वरून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंच मात्र या वेळेला 0 या धावसंख्येची मोहर लागली जातोय. एक निर्णायक चेंडूची घोषणा करतायत. इथं मात्र काहीसा कान मंत्र दिला जातोय कारण स्वतः कर्णधार अजूनही आहे. टीमचे टीम ओनर अतिथी कक्षात बसलेले आहेत. आपल्यालाही काहीतरी खेळ आगळा वेगळा दाखवावा लागेल आपल्या बॅटच्या नजाकतीतून असा काहीतरी सांगावा या अभिजित. परत एकदा त्याच पद्धतीचा चेंडू तीच पुनरावृत्ती आपण जर अगदी निहालात पाहिला तर तशाच प्रकारे फक्त फुटवर्क थोडा चेंज होता या फलंदाजाचा ज्याचं नाव आहे प्रवीण वाघमारे. इथं मात्र मिस होतोय चेंडू होतोय मिस. निर्धाव चेंडूची सांगता कुंदन पंडित आणि देवचंद भोपी आपल्याला विनंती असेल आपण या अतिथी कक्षात. हो या वेळेला परत एकदा अवांतर स्वैर मारा खराब मारा अवांतर घोषित केला जातो. एक धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 53च्या घरात 53. आणि निश्चित त्याची व्यवस्था केली जाईल ऑफिस कट्टाकडून. ऑफिस कट्टाकडून एक महत्वाची सूचना आहे प्रेक्षकांसाठी आपल्याला उत्तेजित करणारे पेय इथं चहा दिला जाईल प्रेक्षकांसाठी. आमचे अध्यक्ष नैलेजी दिगंबर पाटील त्याचबरोबर उपाध्यक्ष आणि अतिशय सुरेख खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय. परत एकदा अक्रोल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पावेले नेनकडून मारा करतोय. वाघमारे प्रवीण अजूनही त्याच्या बॅटला सूर गवसत नाही. चेंडू आणि बॅटचं समीकरण येत नाही. परत एकदा अतिशय उंचीवरून मारलेला चेंडू काय होणार. क्षेत्ररक्षक त्याच्या पाठीमागे धावतोय. काय होतोय सरते शेवटी अप्रतिम झेल एक वाखाणण्याजोग झेल सरते शेवटी या वेळेला पाहायचंय काय होतोय. आणि निश्चित इथं मात्र झेलच्या स्वरूपात हा फलंदाज होताना दिसेल. बाद बावीस. चौथा षटक संपला. धावसंख्या 45 आणि आता 5वा षटक संपतोय. धावसंख्या धावपटलावरती 60च्या घरात म्हणजे 15 धावसंख्या जवळजवळ या षटकामध्ये प्राप्त झाल्या. अजूनही एक षटक शिल्लक आहे. आणि त्याचबरोबर जर जमेची बाजू म्हणायची झाली तर पहिल्यांदा फलंदाजी करणारा जो संघ आहे त्या संघासाठी आता वातावरणामध्ये थोडा का होईना अगदी गारवा निर्माण होईल. आउट विकेट थोडीशी लूज होईल किंवा लो होईल आणि निश्चित त्याप्रमाणे आपल्याला पळत खेळत असताना मोठे फटके घेण्यासाठी कुठेतरी अडचण निर्माण होऊ शकेल का. या वेळेला रोहित अतिशय सुरेख फुल टॉस चेंडू. चेंडूला दिली दिशा जाणार चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. हा स्ट्रेट हिट केलेला फटका जातोय 6 धावांसाठी षटकार. आणि याच दरम्यान तेजस्वी डाके साहेबांचं शुभागमन आणि अतिशय एक उत्तम आर्टिस्ट मूर्ती लहान कीर्ती महान कोण विसरणार. खरं तर मला वाटतं एका पर्वात मला सुद्धा जो दिलेला एक सन्मान आहे म्हणजे आमचा आत्मा ज्याला मायक्रोफोन असं म्हटलं जातोय केतनजी खोटळे यांचा शुभ
बक्षीस ज्यांच्याकडून आम्हाला प्राप्त झालं, लँड लॉर्ड्स या रॉयलिटीचे सन्माननीय तेजसजी डाके यांच्याकडून रोख रक्कम 2 द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला जाणारा जो संघ आहे UPL मधील, इथं मात्र तिसऱ्या पंचाची मागणी केली जातोय, रिव्ह्यू घेतला जातोय आणि यावेळेस निश्चित धावसंख्या धावपटलावरती वधारल्या जातील का, किंबहुना काय होईल हे पाहायला मिळेल. येस, अंपायर कॉलिंग. हा खेळाडू सुस्थितीत आहे अशा प्रकारची घोषणा केली गेली. जाऊया परत एकदा, मॅच रंगली जातोय, ज्या ठिकाणी धावसंख्या धावपटलावरती आहेत 68-68. परत एकदा अभिजित ठाकूर सलामीसाठी आलेला अभिजित इन ॲट नंबर 2 दुसऱ्या क्रमांकावरती नॉट्रॅक एंड कडे सलामीला आला होता, अजूनही तग धरून मैदानामध्ये सज्ज आहे. या वेळेस मात्र रोहितच्या या अस्त्राचा स्वीकार करतोय, डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्र निवडलाय आणि त्या वेळेला डीप कव्हर पॉईंट दिशेने असणारा मात्र क्षेत्ररक्षक चेंडूला करतोय फील्ड. दुसऱ्या धावसंख्येसाठी निश्चित केलं जाईल का, आणि या वेळेला मात्र स्ट्राईक साठी आता हा रूल खरं तर सत्यकथेच्या कुठेतरी पाठीमागे गेलेला आहे, तर निश्चित आपल्याला स्ट्राईक रोटेट करता येणार नाही आणि त्यावेळेला चेंडू मात्र स्टॉप होतोय अशी घोषणा केली जातोय. एकच धावसंख्येचा निर्वाला होतो, एक धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली, धावसंख्या धावपटलावरती 69-69. UPL मेगा फायनल, मयूर स्मृती गावठाण विपक्ष आर्यन चिर्ले. खरं तर एका ग्रामपंचायतीमधील संघ मालक आहेत, दोन्ही एकमेकांसोबत लढत देत आहेत आणि म्हणूनच का म्हटलं जातोय चिर्ले गावठाण क्रिकेटची पंढरी, ज्या ठिकाणी मोठमोठ्या स्पर्धा झाल्या. तुम्ही जर पाहिलं तर प्रकाश झोतातील सुद्धा दैदिप्यमान देखणं आयोजनी ज्या अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न काय केला जाईल, प्रयत्न छान होतं. अंतिम टप्प्यात या वेळेस मात्र निश्चित चेंडूला फेल केली, तोपर्यंत एक धावसंख्या फक्त पूर्ण झाली. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली, धावसंख्या 7 दशकात 70 धावसंख्या धावपटलावरती लागली जातोय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या सत्रामधील, या इनिंग मधील 2 चेंडू शिल्लक आहेत. सर सेनापती स्वतः कर्णधार, नाव आहे अभिजित छोटे मिया. छोट्या मात्र या वेळेला मैदानात अजूनही तग धरून शेवटच्या चेंडूपर्यंत 13 चेंडू आणि 27 धावसंख्येवरती खेळणारा हाच अभिजित अतिशय सुरेख मारला आणि आपल्या बॅट वरती असणारा आत्मविश्वास दाखवला. चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेनं एकदम UPL मधील एक ब्रँडेड षटकार. एक क्षणानंतर छोटम शेठ यांची उपस्थिती, दिलीप शेठ भोईर यांची उपस्थिती या ठिकाणी होताना दिसेल बक्षीस वितरण सोहळ्या प्रसंगी, आणि त्यांचे स्वागत अगदी फटाक्यांच्या आतषबाजीत केलं जाईल. फुल टॉस चेंडू, शेवटचा चेंडू होता, घेतला समाचार, पाठवला जाईल चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. एक दर्जेदार आपल्या बॅट मधून लगावलेला षटकार. नवीन बडी मार केला आर्यन वरती. यावेळेला आर्यन स्पोर्ट्स न मात्र प्रतिस्पर्धी टीमला, एका बलाढ्य टीमला टक्कर देताना पहिली 12 चेंडूंचे खेळी संपले होते. धावफलकावरती फक्त धावसंख्या होत्या 12, परंतु त्याच्यानंतर येणाऱ्या त्या 24 चेंडूंमध्ये उंच पुरे फटके घेतले गेले. आकाशाला गवस निघालणारे ऐन मोक्यावरती फटक्यांची आतषबाजी झाली आणि धावसंख्या पोहोचल्या धावपटलावरती 82च्या घरात. 83 धावांचा पाठलाग करावा लागेल. अरविंद वसंत भोईर
या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतोय की प्लीज आपण सन्माननीय अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. अरविंद वसंत भोईर सन्माननीय अतिथी कक्षामध्ये आपण विराजमान व्हायचं आहे. 83 धावांचा पाठलाग केला जाईल, कारण एकीकडे असणार आहे नाव आहे करण. करण आहे, ज्या करणच्या बॅटला जर सूर गवसला, खरं तर जो बोलतो कमी परंतु ज्याची मैदानात बॅट प्रचंड बोलतोय तो करण. त्याच्यासोबत असणार चैतन्य, त्याच्यासोबत असणारा यज्ञेश, त्याच्यासोबत असणाऱ्या अनेक असे खेळाडू आहेत. त्याच्यानंतर विवेक कासूकर, असे काही खेळाडू आहेत ज्या खेळाडूंच्या बॅटला जर सूर गवसला तर 36 चेंडूंमध्ये 83 धावांचा पाठलाग पूर्ण केला जाईल का. कुठेही जाऊ नका, पहा UPL मेगा फायनलचा अंतिम लढतीचा अगदी या महापर्वातील महाअंतिम सामन्याचा शेवटचा सत्र. अगदी लाईन अप करून आपण मैदानात एंट्री करायची आहे. परत एकदा ज्यांनी उदात्त भावनेतून ज्यांना योगदान दिलं, म्हणजे पहिल्या दिवसापासून 7व्या दिवसापर्यंत असणारा हा सप्ताह आहे, एक वारकऱ्यांचा असतोय तर इकडे क्रिकेटच्या तपस्वींचा आहे. या क्रिकेटमधील टेनिस क्रिकेटमधील अनेक तपस्वी मग लेजंड असतील किंवा नवोदित असतील, आणि अशा नवोदित तपस्वींचं या ठिकाणी येणं झालं. जवळजवळ 6 दिवस या लीग मॅच मधून सुपर 6 मधून क्वालिफाय झालेल्या संघांचा या ठिकाणी घमशान युद्ध या कुरुक्षेत्रावरती मोठी जुईच्या माय माऊली मैदानावरती पाहायला मिळाला. कोण ठरला जाईल पर्व तिसऱ्या पर्वातील ही बाईक. अरविंद वसंत भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय KG पाटील यांना की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते अरविंद वसंत भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करावा. क्वालिफाईड ऑफिशियल्स दीपक पाटील विंदणे, कॅमेरामन, त्याचबरोबर प्रशांतजी माली, उरण समालोचक आणि उरण पंच. खरं तर आता या संघटित होऊ लागल्या, आणि त्याचबरोबर उरण अंपायर असोसिएशन आहे, आणि या यू आपल्याला संदीपजी पाटील माऊली हे पाहायला मिळत आहेत. खरं तर त्यांचा डंका रायगडच काय रत्नागिरी पर्यंत अनेक स्पर्धा कव्हर करण्यासाठी, कारण त्यावेळेस अगदी उरणकर म्हणून एक अभिमानानं त्यावेळेला नाव घ्यायला फारी आनंद आणि त्याचबरोबर उत्साह वाटला. रोशन लक्ष्मण पाटील, याचबरोबर मी विनंती करतोय परत एकदा मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतोय माझे साथी समालोचक सुशांत पाटील. धन्यवाद पंडित सर. चला सेकंड इनिंग मध्ये आपण पाहतो टार्गेट आहे 83 धावा आणि सुरुवात झाली. गोलंदाज आहे समर्थ कडू, स्ट्राइक वर फलंदाज आहे करण मडवी, आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय चैतन्य पाटील. पहिला चेंडू गणपती बाप्पा मोरया, फुल टॉस, अतिशय जबरदस्त देखना मादक पटका करण मडवीचा ब्रँडेड षटकार.
काहींनी काळ गाजवलेला असतो, काही गाजवत आहेत, काही गाजवणार असतात. त्यापैकी सध्याच्या घडीला करण मडवी काळी गाजवतोय आणि मैदान देखील गाजवताना दिसतोय आपल्याला. नक्कीच मागच्या मॅच मध्ये 96 धावांचं टार्गेट पार केलं होतं याच पठ्ठ्यानं. आता मात्र इथे सुरुवात केली पहिल्या चेंडूवरती. पुन्हा एकदा पुढचा चेंडू समर्थ कडू यांचा. यावेळेस त्याच अँगलनं खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफसाईडचा चेंडू त्याच दिशेने वळवण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू मात्र थोडासा कमी गतीवाला फेकला गेला. समर्थ कडू पहिला चेंडू षटकार लगावल्यानंतर बदल कसा असावा अतिश सर समर्थ कडूकडून नक्कीच आपण पाहू शकाल. यावेळेस पुन्हा एकदा तोच चेंडू. अपील जोरात केली आहे, जोरात अपील केली आहे, मात्र अपील परिपूर्ण फेटाळून लावली आहे पंच प्रशांत माळी सर. का होणार नाही अपील? आपण बघतोय समोर गोलंदाज समर्थ कडू आहे आणि तितकाच ताकदवर खेळाडू जो आहे तो करण मडवी, ज्यानं 96 धावा अगदी महत्वाच्या सामन्यामध्ये विकेट्सही पडले होते, गरजही होती आणि गरजेच्या वेळेस त्याच्या बॅटमधून आपण सपाट्यानं धावा ठोकताना देखील त्याला पाहिलंय. आताही ती स्थिती आपल्याला पाहायला मिळते. याच दरम्यान मोठा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेनं बाहेर जाणारा ब्रँडेड A1 क्वालिटीचा करण मडवी नावाचा ब्रँड या ठिकाणी परत एकदा चमकतोय. हा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा ओ हो हो हो, अगदी सर्वांचं मन जिंकण्यासाठी तयारी सुरू. करण मडवी ऑन फायर. आणखी एक षटकार. तर आतापर्यंत 5 चेंडू अतिसर समाप्त झालेत आणि जशास तसं उत्तर. 6 षटकांचा सामना आहे आणि या 6 षटकांमध्ये आल्या आल्या सुरुवात केली आहे करण मडवीनं. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने ढकलून दिलाय. स्टेडियम मधून सर्वांचे हात उंचावतायत आणि सांगतायत इट्स अ सिक्सर. नाही तिकडे बघा, कारण स्टेडियम मधून. ओके, षटकार. डीजे व्होल्टेज प्रॉब्लेम आहे तर त्याचं विवरण पहा, त्याचं पृथक्करण पहा. पहिल्या चेंडूवर 6, दुसरा तिसरा डॉट डॉट आलाय. चौथ्या, पाचव्या, 6व्या चेंडूवर 6, 4, 6 अशा एकूण 6 चेंडू नंतर 22 धावा. कोणाला ठोकलाय? समर्थ कडूला. ब्रँड आहे करण मडवीची बॅट. या UPLच्या कालच्या दिवसामध्ये म्हणजे मी ज्यावेळेस क्वालिफिकेशन राऊंड त्या ठिकाणी सुरू होते त्यावेळेस तिन्ही सामन्यामध्ये थोडासा शांत पण गरजेच्या वेळेस पडलाय या ठिकाणी आपल्या संघाला तारणहार ठरलाय. सुशांत सर काय म्हणाल करण मडवी बद्दल? या करण मडवीकडे कॉन्फिडन्स खूप आहे. ज्या पद्धतीनं कॉन्फिडन्स अभिजित ठाकूर खेळत होता ना, अगदी तसाच कॉन्फिडन्स या इनिंग मध्ये पाहतो. आणि उरण मधील हीच तर खेळाडूंची दहशत आहे. कुणी हार मारण्यासाठी तयार नाही आहे. ना करण, ना अभिजित, ना समर्थ, ना निर्दोष. या वेळेला गली शोधण्याचा प्रयत्न हलक्या हाताने पुश केला आणि चेंडू गेलाय डीप पॉइंटच्या दिशेनं, बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार. या चौकारानं अगदी सुरुवात केली. 22 धावा होत्या पहिल्या षटकामध्ये आणि दुसरा षटक चालू झाला ना, या पहिल्या चेंडूवरती चौकार लगावलाय. सुशांत सर, प्रत्येक षटकारासाठी ध्रुवजी पाटील यांच्या वतीनं अच्छा बॅनर हिट साठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ध्रुवाशीष पाटील आणि क्रिन्सी यांच्या वतीनं 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. पुढचा बॉल या ठिकाणी येईल. यावेळेस पहा स्टिअर केलंय हलक्या हातानं, अगदीच गिअर देखील डाऊन केले आहेत. चांगली कारकीर्द राहिली आहे. अगदी अल्पावधीतच आपण पाहिलं तर हा खेळाडू चैतन्य
टेनिस क्रिकेटकडे का वळाला हा मला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ज्याची कारकीर्द लेदर बॉल क्रिकेटमध्ये अफाट आहे, तो रायगड खेळलाय, तो महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करतोय. एक प्रोफेशनल क्रिकेट त्याचं सुरू असताना त्यानं अगदी टेनिस बॉल क्रिकेटला देखील थोडीशी गवसणी घातली आहे आणि त्यामध्ये देखील त्याचा एक सुवर्ण काल देखील सुरू आहे असं देखील आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मोठा फटका, लाजवाब, कडक कडक कडक. प्रवीण घासे युवा प्रतिष्ठानच्या स्टेडियमच्या बाजूला हा षटकार लगावलाय. आपली मिजाज दाखवतोय करण मडवी, थांबण्याचं नाव घेत नाहीये. आणि जर स्टँडला जर चेंडू लागला असताना तर 1000 रुपये मिळाले असते, परंतु यावेळेला पैशाकडे लक्ष नाहीये, धावांकडे लक्ष आहे. 83 धावांचं मोठं आव्हान पार करायचं आहे. पुढचा बॉल यावेळेस पहा, अगदी वेगानं भन्नाट वेगानं टाकलेला गोलंदाजानं केलेलं कमबॅक. पारितोषिकामध्ये बदल केलं जाईल. बॅनर सीट झाला तर ध्रुवशेठ पाटील आणि क्रिसियाच्या वतीनं 2000 रुपये, आणि जर तुमचा चेंडू अजय 74 स्टँडला जर सलामी देत आला तर 1000 रुपये असं एक बक्षीस या ठिकाणी लावलंय. पुढचा चेंडू यावेळेस पहा, ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू आहे. व्हाईट बॉल दर्शवला जाईल. धावसंख्या जर आपण पाहतोय, एकूण धावा 34 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. पुढचा बॉल यावेळेस वेगानं आलेल्या चेंडूवर वेगानं बॅट फिरवली, एक धाव पळून काढलाय, चेंडू अडला जातोय. 2 धावा सहजरित्या पूर्ण जातील आणि 2 धावेवर मात्र समाधान मानावं लागेल. या 2 धाव्यानं 36 धावा धाव फलकावर लागल्या जातील. येणारी 25 चेंडू 47 धावांचं लक्ष असेल. सुरुवातीच्याच गोलंदाजांना टार्गेट केलंय करणनं. बॅटचा फ्लो व्हायला परत एकदा डीप मिड विकेटच्या रिझन मध्ये. याच दरम्यान आपण पाहतो या मान्यवरांचा ताफा आपल्या दिशेने येताना पाहायला मिळेल. हितांश बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सन्माननीय अध्यक्ष तथा लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना सन्माननीय रविभाई शेळके यांचे या ठिकाणी शुभागमन होते. त्यांच्या गाड्यांचा ताफा आपल्या दिशेने येईल. त्यांच्या समवेत सन्माननीय उपाध्यक्ष लायन्स ग्रुप उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य स्वप्नील शेठ फडके हे देखील आपल्या दिशेने येताना पाहायला मिळतील. उद्योग क्षेत्रातलं बोनशेत वीरगीर भागातलं एक दमदार व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं शुभागमन या दिशेने होताना आपल्याला पाहायला मिळते. ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे सन्माननीय रविभाई शेळके साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. एक दमदार व्यक्तिमत्व, एक डॅशिंग व्यक्तिमत्व आज आपल्या उरण प्रीमियर लीगच्या 2024च्या तिसऱ्या पर्वाला भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं आपण एकदा जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी स्वागत करूया. त्यांच्या समवेत आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय श्री स्वप्नील शेठ फडके साहेबांचं देखील शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करतोय. संघटना उभी राहते आणि संघटनेची ताकद देखील आपल्याला पाहायला मिळते. मान्यवरांची खास उपस्थिती आहे. मान्यवरांच्या स्वागतानंतर आपण परत एकदा मैदानाच्या दिशेनं आपल्या नजरा रोखूया. ज्या ठिकाणी याचसाठी केला होता टास, शेवटचा दिवस, मी म्हणेन शेवटचा दिवस नाहीये, शेवटचा क्षण आपल्याला गोड करायचा आहे. आणि गोड करणारी ही खेळी आपण पाहतोय. एका बाजूला चैतन्य, दुसऱ्या बाजूला करण आणि प्रतिकार गोलंदाजीतून देण्यासाठी नवीन गोलंदाज येणार समर्थ कडू.
हलक्या हाताने चेंडू ग्लान्स केलाय. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. दुसऱ्या धावेसाठी पलतोय. धावचीची संधी आहे पहा. 100% डेडिकेशन केलं जाते. तू मै बऱ्याच घटना या ठिकाणी मैदानावर होताना आपल्याला पाहायला मिळालाय. खराब फेकी तदनंतर खराब बॅकअप पाहायला मिळालं. एक चुकीचा कॉल देखील दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळाला. अशा काही घटना एकाच चेंडूमध्ये होताना देखील पाहायला मिळते आणि अशी स्थिती आपल्याला तेव्हाच पाहायला मिळते जेव्हा सामना कडक असतो. आणि सद्यस्थितीला या खेळाडूंची अगदीच आपण पाहिली ना तर तालमेल ही स्थिती खूप महत्वाची आहे. ताळमेळ जुळणं गरजेचं आहे. एकमेकांच्या साथीनं अगदी कॉलिंग करून प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण ज्या कलात्मकतेने चैतन्य पाटील आणि करण मडवी आपल्या टीमसाठी खेळतोय अगदी सेट होऊन प्रत्येक चेंडू अभ्यासपूर्व खेळण्याचा प्रयत्न सद्यस्थितीला त्यांचा आपल्याला पाहायला मिळते. कारण टार्गेट आहे आणि टार्गेटला पार करण्याचं काम यावेळेस हलक्या हातानं डिपेंड केलाय. मात्र यावेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सेफ लँडिंग झाली आहे. एक धाव मात्र नक्कीच मिळेल. एका धावेने धावफलक गेलाय तो म्हणजेच 39च्या घरामध्ये. या षटकाचा जर विचार केला ना तर समर्थ कडू पहिल्या षटकामध्ये 22 धावा खर्च करून पुन्हा एकदा विश्वासानं तिसरं षटक घेतोय आणि 2 चेंडूंवरती अतिशय फक्त 3 धावा खर्च करतोय. म्हणजेच यालाच म्हणतात स्वतःवरती असलेला विश्वास की मी करू शकतो. आय कॅन डू ही वृत्ती माणसाच्या अंगामध्ये असली ना तर कुठल्याही थराला जाण्याची ताकद तो माणूस ठेवत असतो. आणि इथे हेच पाहायला मिळतंय. एका बाजूला करण मडवी या वेळेला धावसंख्या करण्याचं सामर्थ्य ठेवतोय तर दुसऱ्या बाजूला समर्थ कडू ज्याच्यामध्ये देखील सामर्थ्य आहे. मात्र इथे एकालाच थांबावं लागेल, एकाला पुढे जायला लागेल. मात्र कोण आहे तो यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने श्री दिलीप शेठ भोईर स्टँड मध्ये जातोय. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. शेठ मामा कशा प्रकारे तिकडे नृत्य करतायत, आनंद व्यक्त करतायत. आपण जर पाहिलं ना तर या षटकारानं अगदी आपला विश्वास डबल केलाय. यावेळेस पाहिलं, रोखून ठेवलं, मात्र चेंडू अगदी फिरकीचा पाहायला मिळाला. या फिरकीलाच बाहेर काढावा लागेल समर्थ कडूला. कारण फलंदाजीमध्ये शांत राहून खेळ करण्याचा प्रयत्न केला पण इथे मात्र गोलंदाजी तेवढी तीक्ष्ण करावी लागेल, भेदक करावी लागेल. कारण पुन्हा एकदा कार्पेटला घसपडून चेंडू ऑन साइडला येतोय. मात्र तिथे क्षेत्ररक्षक तैनात. फंबल झालाय मात्र कुठल्याही प्रकारची धावसंख्या नाही. एकूण धावा धावफलकावरती 46 धावा. आणि जर आपण पाहिलं ना तर अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू आहे. म्हणजे अजूनही 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 37 धावांची अजूनही गरज असणार आहे. म्हणजे सामना कशा प्रकारे आपल्या बाजूने झुकवला जातोय हे करण मडवी ओव्हर नंतर नक्कीच पाणी दिला जाईल. कशा प्रकारे आपल्या बाजूने सामना झुकवला जाईल हे गोलंदाज आणि फलंदाज आपल्याला काही क्षणातच दाखवतील. हा शेवटचा चेंडू यावेळेस हलक्या हाताने पुश केला स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये. समर्थ कडू चेंडूवरती येतो. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केलाय. थ्रो करणं गरजेचं होतं का? कारण जितकी स्ट्राईक करण मडवीला असेल ना तितकं तुमच्यासाठी घातक असेल. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच धावफलकावरती 48 धावा. बघता बघता 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. अजूनही 3 षटक बाकी आहेत. म्हणजे 18 चेंडू आणि या 18 चेंडूंमध्ये गरज आहे ती म्हणजेच अतिशय 35 धावांची. आणि या मॅचला रंग निर्माण करण्यासाठी उपस्थित जे व्यासपीठावरती मान्यवर आहेत ना त्या मान्यवरांचं हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत करतोय. आणि एकापेक्षा एक मान्यवर आमच्या या व्यासपीठावरती अगदी या शामियान्याची सुंदरता निर्माण करण्यासाठी आलेत. आणि नुकताच काही क्षणातच ज्यांचं आगमन होईल A1 जोडी केतन कल्पेश, निलेश माणिक पाटील, नव्या प्राईम प्रॉपर्टी यांचं देखील अगदी काही क्षणातच आगमन. पाण्याची पूर्तता केली जाते. पाणी असणं खूप गरजेचं आहे. आणि आपण जर पाहिलं ना ती सर अक्कादेवी मैदान, अक्कादेवीच्या मैदानाच्या चहूबाजूला आता मात्र गर्दी सजली आहे. ही गर्दी कशासाठी आहे? आपल्या क्रिकेटच्या खेळाडूला
प्रोत्साहन देण्यासाठी आहे. ही गर्दी कशासाठी आहे? मोठीजी गावाचं नाव उंचावण्यासाठी आहे. ही गर्दी कशासाठी आहे? आमच्या उरणचा प्रत्येक खेळाडू हा उंच क्षितिजापर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी आहे. आणि ही गर्दी उरण टेनिस क्रिकेटला वाढवण्यासाठी आहे. त्या सर्वच गर्दीमधील क्रिकेट रसिकांचं, दर्दी रसिकांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. सन्माननीय आदरणीय श्री दीपकदादा भोईर यांना की आपण मंचकाच्या दिशेने यावं. अगदी शेवटचे क्षण आहेत आणि ही स्पर्धा खरं तर मोठी जी टेनिस क्रिकेट आणि आपल्या थोरा मोठ्यांचं मार्गदर्शन आहे. एक तरुण एकत्र आल्यानंतर इतक्या मोठ्या शिवधनुष्याला पेलू शकतात हे परत एकदा सिद्ध करून दाखवलंय मोठी जीव गावानं. या गावातील तरुणांनी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सर्व सन्मानी आयोजकांसाठी. 7 दिवसाचा हा खेळ आणि जमवलाय कसा बघा हा मेळ, असंच काहीच या ठिकाणी म्हणता येईल. गणित या ठिकाणी पहा, उर्वरित 18 चेंडू 35 धावांचं लक्ष असेल. खेळाडूंमध्ये होतीये बातचीत आणि बातचीत सुरू असताना मात्र अगदी चला पंच लवकर डिसिजन घ्या. चला, नो आर्ग्युमेंट. आपलं नक्कीच विचारसरणी करणं हे हक्क आहे, परंतु पंचांनी डिसिजन किंवा माहिती दिल्यानंतर लगेचच आपण मॅच चालू करायची आहे. सर्व खेळाडूंच्या सन्मानाची, अभिमानाची, मानाची ही उरण प्रीमियर लीग आहे. तर उरण प्रीमियर लीग 18 चेंडू 35 धावा. यावेळेस मोठा फटका प्रवीण गास्य युवा प्रतिष्ठान स्टेडियमच्या वरून. आणखी एक दर्जेदार षटकार. चोपन्न धावांची आतापर्यंत सर आतापर्यंत पार्टनरशिप राहिली आहे चैतन्य आणि करण मडवी अगदी यांची. आपण बघतोय शेवटच्या क्षणाला फील्ड पोझिशन बघा कशा पद्धतीने सेट केलाय. यावेळेस अपील केलंय. चांगली बॉलिंग, चांगलं कमबॅक, पॉझिटिव्ह अप्रोच. मी म्हणेन की कुठेतरी अचानकपणे 6 षटकांच्या सामन्याला एका कसोटीचं रूप प्राप्त झालं असावं असं फील्ड पोझिशन आपल्याला मैदानावर पाहायला मिळतंय. कर्णधारानं समोरच्या फलंदाजांवर प्रेशर टाकण्यासाठी रचलेला हा चक्रव्यूह आहे आणि तो वेदणार का हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस परफेक्ट यॉर्कर, लोअर फुलटॉस होता, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव झालाय. धावसंख्या आपण पाहतोय अजूनही गणित बसत नाहीये. धावा हव्या आहेत. 15 चेंडू 29 धावा. 15 चेंडू 29 धावांचं लक्ष आहे. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. यावेळेस फुलटॉस चेंडू. हे प्रभू, हे राम, हे श्री कृष्ण जगन्नाथम, ये क्या हुआ, असंच काहीच म्हणता येईल या चेंडू बद्दल. जबरदस्त फलंदाजी, वन मॅन आर्मी. दोन्ही सामन्यामध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून दिले कर्णधारानं. कर्णधाराला साजेशी अशी कामगिरी कशी असावी करण मडवीने दाखवलाय. दम, त्याच्यामध्ये असणारा दमखम. सद्यस्थितीला आपण जर पाहिला ना, सर्कल मध्ये अगदी साफळा आखला जातोय. या फलंदाजाला शांत करणं गरजेचं आहे, अन्यथा धूम धडाका हा फलंदाज करायला मागे पडणार नाहीये. आणि त्यासाठी खेळाडू आपण पाहू शकता. पुढील चेंडू करण मडवीसाठी पुन्हा एकदा. यावेळेस चेंडू यष्टीरक्षकाने चूक केली आहे. आणखी जातोय लॉंग स्टॉपला. चेंडू सीमारेषा बाहेर, चौकार.
उजवा कॉल दिलाय कदाचित करण मडवीला, अर्धशतक पूर्ण केलाय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. करण मडवीची बॅट उंचावली जाते आहे. अगदी आपली दादागिरी, वन मॅन आर्मी कमांडो, सगळ्याच गोष्टी, सगळेच शब्द आता मात्र करण मडवीसाठी कमी पडतायत. विपुल पाटील, विपुल पाटील यांच्याकडून 1000 रुपयाची धनराशी आलेली आहे. यावेळेस आपण पाहतोय सन्मान दिलाय. सन्मानाचा हा चेंडू आहे, कारण ही स्पर्धा मित्रांनो अभिमानाची आहे, सन्मानाची आहे, मानाची आहे. कारण आपलाच खेळाडू उरणच्या उंच क्षितिजावर प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना आपलं नाव कमावणार आहे आणि ते कमावण्यासाठी इथे तयारी दाखवली जाते. एका बाजूला करण मडवी तर दुसऱ्या बाजूला अभिजित ठाकूर. अजूनपर्यंत सूर गवसत नाहीये. ते सूर सापडण्यासाठी प्रयत्न केला जातोय, सापळा आखला जातोय, जाळा फेकला जातोय, कंपाऊंड घातला जातोय, पण करण मडवी या सगळ्यांच्या वरून पुढे सरसावला जातोय. उरण प्रीमियर लीगच्या अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये बॅक टू बॅक दुसरं अर्धशतक करण मडवीच्या बॅट मधून येत आहे. एकदा जोरदार टाळ्याने अभिवादन करूया. आणि जबरदस्त कामगिरी. अतिशय अर्धशतकाला कुणी सन्मान द्यावा. प्रतिस्पर्धी असणारा जो टीम आहे ना आर्यन स्पोर्ट्स, त्या आर्यन ग्रुपचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय समीर शेठ पाटील यांच्याकडून करण मडवीसाठी नकद राशी रोख रक्कम 20,000 रुपयाची धनराशी येतोय. प्रतिस्पर्धी खर तर खेळावरती अगदी खुश होऊन दिलेली ही मोठ्या मनानं धनराशी आहे करण मडवीसाठी. समीर शेठ पाटील यांच्याकडून 20,000. चैतन्य साथ देतोय, पार्टनरशिप चांगली आहे, शांत आहे. एकानं उचललं तर दुसऱ्याने शांत, परंतु इथे जातोय चौकार. आधीच दुष्काळ, त्यात अशा प्रकारचं काम आपल्याला विचार करावा लागेल. खेळाडूंना माला माल करणारी ही स्पर्धा, शेवटचे क्षण, आणि त्यामध्ये सन्माननीय समीर शेठ साहेबांच्या वतीनं करण मडवीसाठी आलेलं रोख पारितोषिक तब्बल 20,000 रुपयाचं. क्या बात आहे. अभिजित ठाकूरला आपली तीक्ष्णाई दाखवावी लागेल. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू मात्र सन्मान दिलाय. इथे मात्र चेंडूवरती येणं गरजेचं होतं, कारण टार्गेट ठेवावं लागेल. अशा प्रकारचा फलंदाज जेव्हा मैदानावरती धुवाधार बारी करतो ना, त्यावेळेला तुम्हाला टार्गेट न जावं लागतं. टार्गेट आखले, परंतु त्याही पेक्षा जास्त फलंदाजी धारदार राहिली. म्हणजे एखाद्या कबुतरांसाठी जसा जाळा फेकला जातो ना आणि एखादा उंदीर येऊन तो जाळा कुरतडतो, अगदी त्याचप्रमाणे जाळ्याला कुरतडवलंय. धावपलकावरती आपण पाहतोय 67 आणि जिंकण्यासाठी गरज आहे 10 चेंडू 16 धावांची गरज. अजूनही काही घडलं नाहीये, अजून काही बिघडलं नाहीये. काही होऊ शकतं मित्रांनो, डिपेंड की डिफेन्स, काही होऊ शकतं. क्रिकेट आहे, स्वरूप तुम्ही सांगू शकत नाही. येणारी वेळ सांगेल, हा गोलंदाज सांगेल, हा फलंदाज सांगेल. ऑन स्ट्राईक वरती पुन्हा एकदा फलंदाज अभिजित ठाकूरचा चेंडू हलक्या हाताने पुश. मात्र यावेळेस चेंडू ऑन साईडला जाईल. क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती, मात्र एक धाव रोखू शकणार नाही. एका धावेने धावफलक गेलाय 68 या धावसंख्येवरती. जिथे 10 चेंडू 16 धावांची गरज होती, तिथे अतिशय 9 चेंडू 15 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. मगासपासून आपण जर समीक्षण जर पाहिलं ना, तर क्षेत्ररक्षण अगदी वेगळ्या पद्धतीने, म्हणजे चेंडू कमी असताना धावा देखील जास्त पाहायला मिळतात आणि फील्ड पोझिशन अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने सजवली जाते. नक्की आहेत, परंतु कोण चांगला खेळ करणार हा प्रश्नचिन्ह उत्तरामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न. येतोय चेंडू डीप पॉइंटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत 2 धावा. तिसऱ्या धावेला प्रयत्न केला जाणार नाही. या 2 धावेने या षटकाची सांगता झाली. अखेरच्या षटकामध्ये शेवटी हा उरण प्रीमियर लीग 2024 मधील अंतिम मेगा फायनलचा सामना आलाच. आता आल्यानंतर अंतिम ओव्हर कशा प्रकारे असेल ते आपण पाहणारच आहोत. तत्पूर्वी मी सांगू इच्छितो की एकूण धावा झाल्या धावपलकावरती
70 धावा आणि अजूनही 6 चेंडू 13 धावांची गरज आहे. अतिश सर, जर आणि तर या दोन शब्दांना जेव्हा आपण क्रिकेटमध्ये स्थान देतो ना त्यावेळेला नेहमी सांगत असतो की या शब्दांना तितकं महत्व हे खेळाडू देत नाहीत. का फास्ट क्रिकेट सद्यस्थितीला या टेनिस क्रिकेट जगतामध्ये झालाय आणि टेनिस क्रिकेट जगतातील मोठी जुई तरुणांच्या माध्यमातून आयोजनात अंमलात आणलेली ही उरण प्रीमियर लीग आहे ना, ही आता मात्र दर्जेदार बनलेली आहे, यात तीळ मात्र शंका नाही. मगाशी तुम्हीही सांगितलं की आयोजन करणं हे साधं काम नाहीये, पण अशा प्रकारची जर आपण शामियान्याकडे व्यासपीठाकडे जर पाहिलं ना तर मान्यवरांची तुडुंब गर्दी आहे, त्यांचं हे प्रेम आहे. म्हणूनच उरण प्रीमियर लीग अप्रतिम दर्जाची असताना पाहायला मिळतोय. पहा मैदानावरती 6 चेंडू 13 धावा स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो. सामना बरोबरीत सुटला ना तर सुपर ओव्हर, पण हे मान्य आहे का दोन्ही फलंदाजांना, दोन्ही टीम्सना? एका बाजूला आहे मयूर स्मृती गावठाण तर दुसऱ्या बाजूला आहे आर्यन स्पोर्ट्स चिर्ले. स्थिती बघतोय मैदानामध्ये, बारी बारी सबकी बारी, कभी हमारी तो कभी तुम्हारी. 6 चेंडू 13 धावांचं लक्ष. आणि बघा या मैदानाचं अतिशय काहीतरी वैशिष्ट्य असावं, कारण MPL ला या मैदानावरती 6 चेंडू 12 धावांचं गणित होतं आणि अंतिम चेंडूवरती मॅच आली होती. या मैदानाची खासियत आहे सामना अंतिम चेंडू पर्यंत नेण्याचं काम हा मैदान करत असतो. परंतु इथे फलंदाज आहे करण मडवी आणि त्याला गोलंदाजी करण्यासाठी येईल गोलंदाज रोहित घरत, ज्या रोहित घरतनं अप्रतिम दर्जाची फलंदाजी केली. 6 चेंडू 13 धावा, हलक्या हाताने चेंडू स्टिअर केलाय, एक धाव पळून काढली आहे. एका धावेवरच समाधान मांडलंय. डोक्यामध्ये कुठली गणित आहेत खेळाडूंच्या, प्रेक्षकांच्या मनामध्ये काय सुरू आहे? 5 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. फार मोठा सामना, अजूनही या सामन्याचं गणित उलगडत नाहीये. कोणाच्या बाजूने जाईल, कोण विजेता होईल? कच गोष्ट या ठिकाणी मनाविषयी वाटेल की अडला असशील हजारदा, पडला असशील हजारदा, पराभवाच्या भयाने रात्री रडला असशील हजारदा, पण झाले गेले आता उसर. मुठ आवळ अश्रूआवर, लक्षावरती रोख नजर, एक प्रयत्न अजून कर, एक प्रयत्न अजून कर. तो प्रयत्न जो आहे ना तो दोन्ही बाजूने सुरू आहे. दोन्ही बाजूने ठसन, बॅटल, युद्ध, रणकंदन, रणशिंग मोठुजीच्या प्रांगणामध्ये. नक्कीच दीपकजी भोईर यांना विनंती आहे, आपले सर्व मान्यवर वाट पाहतायत, आपण व्यासपीठावरती यावं. यावेळेस हा चेंडू स्कूप करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू समजत नाहीये. चेंडू बॉडीला आदळलाय, मात्र इथे डॉट चेंडू. पहा समीकरण पुढे गेलं, हळूहळू का होईना कासवाच्या गतीनं या ठिकाणी रणनीती आखली जाते. काहीतरी वेगळा आराखडा कदाचित रचला असावा गोलंदाज रोहित घरतनं. नक्कीच अतिशय आपण पाहिलं ना तर इथे अश्रू महत्वाचे नाहीये, तिथे तुमचा प्रयत्न महत्वाचा आहे. निर्भीडपणे निर्धाराच्या वाटेवर चालता आलं पाहिजे आणि पिंपळासारखं खडकावरही उगवता आलं पाहिजे. हा प्रयत्न करावा लागेल आणि इथे प्रयत्न केलाय चैतन्य, ऑन फायर, चेंडू पाठवलाय सीमा रेषा बाहेर, खणखणीत षटकार. हा उत्साह, हा आनंद विजयाचा देखील होता. आणि या मे मध्ये ना बाईकच्या रेस मध्ये असलेल्या खेळाडूचा देखील होता का, हा प्रश्न देखील तमाम प्रेक्षकांच्या आता मनामध्ये येऊ लागलाय. जबरदस्त काम, पंचांचा इशारा आलाय, फेअर डिलिव्हरी. 3 चेंडू 6 धावांचं लक्ष आहे. 3 चेंडू 6 धावा. सद्यस्थितीला आपण पाहिलं ना तर मैदानावरती काही होऊ शकतं. धगधग 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 चालू आहे. 6 धावांची गरज आहे. 3 चेंडू 6 धावा, 3 चेंडू 6 धावा. बरोबरी जर सुटला ना तर सुपर ओव्हर. यावेळेस चैतन्य तयार आहे. पुन्हा एकदा क्लीन बॉल, त्रिपुराजीत दांडी गोल. आता तू नाही, आता मी आहे. तू आणि मी या 2 अक्षरांचं संघर्ष मैदानावरती चालू आहे. येईल चैतन्य मैदानाच्या बाहेर.
काही होऊ शकतं, काही होऊ शकतं. सामना अगदीच अति तटीला आलाय. संघर्ष केलाय दोन्ही टीमनं, संघर्ष केलाय प्रत्येक फलंदाजानं, संघर्ष केलाय प्रत्येक खेळाडूनं. मेगा फिनाले आहे. उरण प्रीमियर लीगचा हा शेवटचा अंतिम टप्पा. कोण लावील या मॅचच्या कलाटणीला पूर्णविराम, कोण पार करील विजयाचा उंबरठा, हा प्रश्नचिन्ह अतिसर मध्ये मैदानावरती आणि क्रिकेट रसिकांच्या डोक्यामध्ये आता मात्र मनामध्ये संचार करतोय. अक्सर कहा जाता है कि हौसलों की तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो. हार जाओ चाहे जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद को जिंदा रखो. तुम्हाला परत परत पुन्हा पुन्हा सिद्ध व्हायचंय, सिद्धता करायची आहे, सामर्थ्याचं दर्शन करवायचं आहे. 2 बॉल 6 धावा. यावेळेस ओव्हर पिच स्लॉट मध्ये आलाय, फेकून दिला प्लॉट मध्ये. चॅम्पियन चॅम्पियन चॅम्पियन. जबरदस्त क्रिकेट. या UPL 2024च्या तिसऱ्या पर्वाचा अंतिम विजेता ठरला, अर्थातच मयूर स्मृती गावठाण. जबरदस्त कामगिरी. 2024 उरण प्रीमियर गावठाण, करण मडवी. आणि या आर्यन स्पोर्ट्स चिरले यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि कॉंग्रॅच्युलेशन. मयूर स्मृती गावठाण, करण मडवी, अभिजित ठाकूर आणि प्रतीक ठाकूर गुड्डू